भरपूर संख्येने मान्यवर आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात। सर्वांचं हार्दिक स्वागत आणि पाहू शकाल आपण सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। 7 स्टार ग्रुपच्या वतीनं अतिशय सुंदर स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा हा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तब्बल 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अखेर बाजी मारली मेहर 11 बापगाव संघाने। चेक हॅलो चला दोन्ही फायनलिस्ट रनरअप आणि विनर मेहर 11 बापगाव आणि जय हनुमान चौदरपाडा संघातील सर्व खेळाडूंना एक नम्रतेची विनंती आहे की आपण जास्त इथे वेळ घेणार नाही, तर अगदी आपण व्यासपीठाच्या समोर या। थोडे काही सन्मान आहेत ते आपण पाहुण्यांना सन्मानित करू आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत। चला सर्वांना विनंती करतो या आपण। चला प्लीज चौदरपाडा संघ आणि बापगाव संघ व्यासपीठाच्या समोर या। चला राम चौधरी आपली प्लीज आपली सर्व जे आर्मी आहे त्यांना घेऊन अगदी व्यासपीठाच्या समोर या। जय हनुमान चौदरपाडा संघ प्लीज। क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते मित्रांनो। आज आपण हारलो, उद्या कसे जिंकू याचा आपण विचार करणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर या। हॅलो तर आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाला सुरुवात करतोय। या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात 7 स्टार जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेचं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो तेव्हा तेव्हा मात्र नेहमीच मोलाचं योगदान मोलाचं सहकार्य आम्हाला मिळत असतो आणि अखेर पावसाकाल वेळेत वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। युवा नेता DY फाउंडेशनचे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। त्यांचा आपण हा शुभ सत्कार शुभ सन्मान आपण 7 स्टार ग्रुपच्या वतीने इथे संपन्न करतोय। मी वीरेंद्र चोरगे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावर सन्मान स्वीकारण्यासाठी। दिलदार मनाचा राजा माणूस असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि आपल्या आजोबांच्या पावलावरती वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र समाजकारणामध्ये समाज धोरण घेऊन आता मात्र पुढे वाटचाल करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देऊया या सर्वांच्या उपस्थितीने त्यांना शुभेच्छा। असंच कार्य दादा तुमच्या हातून घडेल ह्याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो आणि असाच तुमचा सपोर्ट आमच्या 7 स्टारला राहील या सुद्धा तुमच्याकडे मी अपेक्षा बाळगतो। उपदार माजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण वीरेंद्र दयानंद चोरगे दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। पुढील सन्मान मित्रांनो केव्हाही या मैदानाचा ज्यावेळी उल्लेख होत असतो त्यावेळी फक्त तुम्ही दादांकडे एक शब्द टाका, त्यांचा कधी तुम्हाला नकार येणार नाहीये। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजयदादा पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, विद्यमान सरपंच सुद्धा आहेत ग्रामपंचायत PCचे आणि त्यांचा हा सन्मान 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण इथे संपन्न करणार आहोत। अतिशय सुंदर ही क्रीडानगरी
आपल्या आईच्या नावानं उभारलेली आहे स्वर्गीय निर्मलताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पीसी आणि त्यासाठी खूप मोठं योगदान विजेता पाटील यांचं आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय। मी 7 स्टार ग्रुपला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विजेता पाटील यांना आपण सन्मानित करा। पाहू शकाल भगव्या रंगाची शाल, भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आन बान शान, प्रत्येकाच्या नसानसात उबदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आय थिंक देऊन त्यांना आपण दादांना सन्मानित करतो या स्पर्धेच्या वतीनं। दादा आपण असा सपोर्ट नेहमी 7 स्टारला करणार या अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो आणि तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पुढील सन्मान या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी आय थिंक पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत। युवा उद्योजक पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत खांडवल गावचे सन्माननीय सुजित शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं 7 स्टार ग्रुपच्या वतीने त्यांना आपण सन्मानित करतोय। मी सुजितजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यावं। चला सुजित पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। क्रिकेटसाठी नेहमीच 2 हात पुढे असतात सुजित दादा पाटील यांचे आणि जरूर स्वतः चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत। एनकेस्पर खानवल संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। पुढील सन्मान आपण इथे करणार आहोत। क्रिकेट खेळले की नाही मला माहिती नाही, परंतु क्रिकेट त्यांच्या नसानसात आहे आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात। DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय योगेश दादा पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। माझे उपसरपंच ग्रामपंचायत मुठवल आज आपण या ठिकाणी सन्मान करतोय। 7 स्टार ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान नेहमीच आम्हाला ते प्रोत्साहन करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि आज स्वर्गीय फॅमिलीच्या सोबतीला DY फाउंडेशनसाठी दिवस रात्र कठोर ते मेहनत करत असतात, परिश्रम करत असतात आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। पुढील सन्मान DY फाउंडेशनचे सदस्य सत्यवानजी जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। प्रत्येक आलेला पाहुण्यांना आपण योग्य तो सन्मान, योग्य तो मान, कारण ही भारतीय संस्कृती आहे, ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीनं जपतोय आणि आपण पाहू शकाल सत्यवानजी जोशी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। चला पुढील सन्मान असेल युवा उद्योजक DY फाउंडेशनचे सदस्य कुमार हर्षद पारधी। आता श्रीकडे सुद्धा लक्ष वेधावं लागेल। चला या हर्षद आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। हर्षद पारधी सुद्धा DY फाउंडेशनसाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत, त्यांचा सन्मान 7 स्टारच्या वतीने आपण संपन्न करतोय। पुढील सन्मान ग्रामपंचायत चिराटपाड्याचे माजी सरपंच प्रशांत मार्के आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। विनंती असेल की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी। आपला सन्मान 7 स्टारच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुद्धा सुरुवात करणार आहोत मित्रांनो, परंतु आज बक्षीस वितरण सोहळा सुरू करण्या अगोदर 2 जे पारितोषिक आहेत ते आपण पहिल्यांदा देणार आहोत। इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर अँड प्लेअर ऑफ द इयर मागील 17चा हा अवॉर्ड्स आपण देणार आहोत। त्यानंतर पिसे गावचे समाजसेवक हेमंत पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। विनंती असेल की आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल। पुढील सन्मान या ठिकाणी पाहू शकाल होम मिनिस्टर फेम अर्थात एक सुप्रसिद्ध अँकर अर्थात मनोहरजी तरे सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। धन्यवाद। पुन्हा एकदा मी सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। चला आदरणीय एक सन्मान शिल्लक आहे। आदरणीय अनंताजी कोळी
आणि गणेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. चला दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण या पहिल्यांदा आपण आनंदा कोहली यांना सन्मानित करू आणि त्यानंतर गणेश पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. चला सर्वांना एक आतुरता होती की मागील सत्राचा एमर्जिंग प्लेयर अर्थात एमर्जिंग खेळाडू कोण असेल. एमर्जिंग इयर ऑफ द प्लेयर. चला या सर्वांनी पुढे या. कदाचित चौधरपाडा संघ तुमच्या संघातील सुद्धा तो खेळाडू असू शकेल. बाबगाव संघ आपण पुढे या. आपल्या संघामध्ये सुद्धा युवा खेळाडू आहेत, येणारा भविष्य ते नक्कीच गाजवतील. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी एनर्जी ड्रिंक आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत, त्याचे पुरस्कर्ते वसीम सिंधू आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपला सन्मान या ठिकाणी संपर्क केला जाणार आहे. चला उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती करतो की सर्वांनी अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यावं. तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक गुरुनाथजी मेहर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपर्क केला जाईल. गुरुनाथजी मेहर या आपण आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक. चला आता सर्वांची धडधड वाढलेली आहे. मागील हंगामाचा आपण विचार केला तर एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा खेळाडू कोण असेल त्यांच्यासाठी आपण सुंदर ही ट्रॉफी देणार आहोत. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख आदरणीय विद्यमान सरपंच विजयदादा पाटील आपल्याला विनंती करतो की प्रथमतः आपण पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत. एनी गेसेस मागील सत्राचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर कोण असेल? बाबगाव संघ आपल्यामध्ये नाही का असा खेळाडू? म्हणजे किती कॉन्फिडन्स तुम्हाला सुद्धा आहे. चौधरवाडा संघ आपल्या संघामध्ये, कारण मागील हंगाम जर पाहिला तर टेनिस बॉलवरती सुद्धा मात्र त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि या रबर बॉलवरती सुद्धा मात्र त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय. एनी गेसेस emerging player of the year and goes to मी गावाचं नाव सांगतोय, इताडे गावाला तो बिलॉंग करतोय. अरे दैवत एमर्जिंग आहे का? अरे दैवत नाही परंतु त्याचा छोटा बंधू आहे मिस्टर हर्षद वेलेकर. एकदा टाळ्या सुद्धा मित्रांनो या खेळाडूसाठी. हा येणारा भविष्य आहे इताडे गावाचा, आमने लोणार क्रिकेटचा. एकदा हर्षदसाठी टाळ्यांचा गजर असू दे. आणि तोच ठरतोय मागील सत्राचा एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा अवॉर्ड जिंकणारा खेळाडू. नेहमीच त्याला आपण जानूस्फोर्ड इताडे संघादरम्यान खेळताना पाहिलेला आहे आणि आज त्याने तो खेळ सत्तेत उतरवलाय आणि विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ही ट्रॉफी. हर्षद काही दोन शब्द. हर्षद प्लीज. तुम्ही या क्रिकेटच्या खेळामध्ये उत्कृष्ट गोलंदाज असेल किंवा उत्कृष्ट फलंदाज हे किताब तुम्ही जिंकलेले आहेत, परंतु हा अवॉर्ड तुम्ही जिंकल्यानंतर सध्या तू काय फील करतोयस? हर्षद आता बोलल्यानंतर जीवनामध्ये कधीच बोलू शकणार नाही. काय फील करतोयस? किती मनाला आनंद झालाय? आनंद खूप झालाय. मग तुला असं माहित होतं की हे बक्षीस मी जिंकेल या असोसिएशनच्या अंतर्गत? वाटलं नव्हतं पण आता मेहनत आहे, मेहनती आहे. याच्या पाठीमागे तू एक्झॅक्टली तुला कोण सपोर्ट करतोय? माझी टीम, माझे मित्र, माझा भाऊ. जो
हा अवॉर्ड 7 स्टार ग्रुपच्या वतीने तुला देण्यात आलेला आहे, त्या 7 स्टार पैकी काय 2 शब्द म्हणू शकतोस? त्यांचे मी खूप आभार मानतो खास करून. घरामध्ये काय वातावरण असेल? चला लाजतोय, हरकत नाहीये. यंग आहे, यंग स्टार आहे. तर हा होता हर्षद वेलेकर, एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा किताब जिंकणारा खेळाडू. पुढील पारितोषिक आहे प्लेअर ऑफ द इयर मागील सत्राचा, आणि हे पारितोषिक देण्यासाठी आदरणीय युवा नेता सन्माननीय वीरेंद्र चोरगे आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. प्लेअर ऑफ द इयर मागचा हंगाम फक्त बॅटनेच नव्हे तर गोलंदाजीमध्ये सुद्धा, फिल्डिंगमध्ये सुद्धा गाजवलाय. अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय आणि खरोखर वन साइड कामगिरी त्याची मागील सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आज हा टॅग त्याच्या नावाच्या पुढे नक्कीच लागणार आहे. कोण असेल प्लेअर ऑफ द इयर? कोण असेल? मागील सत्राचे ह्या पारितोषिक आपण वितरित करतोय. ज्याने एक स्पर्धा गाजवली होती ती सर्वांच्या डोळ्यासमोर तो खेळ अजूनही असेल. तर ती स्पर्धा नव्हे तर पूर्ण सीझन, प्रत्येक स्पर्धेमध्ये धाबांचा पाऊस आणि आपल्या गोलंदाजीवरती फलंदाजांना नाचवण्याचं कार्य त्याने केलंय. कोण असेल? केपी आपल्या संघामध्ये नाही का? नाहीये. तर हा अवॉर्ड जातोय ज्या गावाला आमचे सिव्हिल इंजिनियर बिलॉंग करतायत, सुजितदादा पाटील, त्या गावातील तो खेळाडू आहे. and goes to मिस्टर स्टायलिश खेळाडू योगेश्वर पाटील, प्लेअर ऑफ द इयर. आणि आपण हा किताब देतो वीरेंद्र चोरगे दादांच्या शुभ हस्ते. एकदा योगेश्वर पाटीलसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. टेनिस क्रिकेटमध्ये असा एकमेव खेळाडू आहे की त्याने बॅक टू बॅक 350 साजरी केल्या होत्या किरेलूच्या स्पर्धेमध्ये. त्या इनिंग्स आतापर्यंत कोणीही विसरू शकला नाही आणि योगेश्वर सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी विसरू शकणार नाहीये. आणि योगेश्वरची आता भावना का असतील, चेहऱ्यावरती फिलिंग आहे, स्वीट स्माइल आहे योगेश्वर. योगेश्वर तू काय फील करतोयस? आहे प्राऊड मुवमेंट आहे. आणि जे आपण संकल्पना पाहतोय त्यासाठी तू 7 स्टारला इथून सहाय संदेश देशील आणि त्यांचा आभार कशा रीतीने मानशील? आभार तर खूप खूप देईन, पण मीच नाही, प्रत्येक सीझनला असा अवॉर्ड प्रेझेंट करतील त्याच्यासाठी प्रत्येक प्लेयर मेहनत करेल. मागील सत्रामध्ये अशी एक बेस्ट इनिंग तुझ्या कारकिर्दीमध्ये ती कोणती होती आणि कुठल्या स्पर्धेमध्ये होती सांगू शकशील? ऑफकोर्स सावरी देव. हो, ती तर स्पर्धा आम्हीच तर विसरू शकणार नाहीये. परंतु हे सर्व तुला कसं जमलं आणि याच्या पाठीमागचे कोणाचा हात आहे? पाठीमागे तर माझ्या टीमचाच हात देईल मी, कारण मला सपोर्ट त्यांचाच आहे, प्रॅक्टिस वगैरे सगळं त्यांचंच. परंतु एक मी प्रश्न तुला विचारणार आहे. खांडवाल गावाला अजूनपर्यंत क्रीडांगण उपलब्ध नाहीये, तरी सुद्धा एवढ्या चांगला क्रिकेट तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत आलेला चांगला क्रिकेट तुम्ही प्रस्थापित करतायत, हे तुम्हाला कसं काय जमतं आणि तुम्ही कुठे सराव करता? त्यासाठी तर ग्रामपंचायत कुक्षेरात आम्ही याच्या पुढे करू, कारण त्यांचाच सपोर्ट म्हणजे तर त्यांचं ग्राउंड सकाळी खाली असतो, तिथेच आम्हाला प्रॅक्टिस वगैरे करायला भेटते. ठीक आहे, ही चॅम्पियन ट्रॉफी आहे, परंतु इथून तुमच्या गावकऱ्यांना तुझ्या ग्रामपंचायतीला काय एखादा संदेश देण्याचा प्रयत्न करशील फक्त क्रीडांगणासाठी? हां, क्रीडांगणासाठी तर राहिलंच. काय संदेश देऊ शकतोस? त्या गावासाठी एकतरी मैदान उपलब्ध करून द्यावा हीच विनंती राहील बस. क्या बात आहे. तर हे होते मित्रांनो योगेश्वर पाटील, ज्याने मागील वर्षाचा प्लेअर ऑफ द इयर हा किताब जिंकलाय. सो वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन योगेश्वर, तुला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता मात्र जाऊया ज्या तिन्ही पंचांनी या स्पर्धेमध्ये आय थिंक जबरदस्त कामगिरी केलेली आहे त्या पंचांना प्रथमतः आपण समाप्त या ठिकाणी त्यांचं स्वागत संपन्न करणार आहोत. मिका या आपण, मिका सर, तिन्ही पंचांनी या आपण पंचांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. चला तिन्ही पंच या आपण, आणि हा सन्मान करण्याची विनंती मी 7 स्टार ग्रुपला करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करा, कारण क्रिकेटचे देवता म्हणजे पंच आणि चांगली कामगिरी आपल्याला पंचांची तिन्ही पंचांची पाहायला मिळाली. दोन्ही आमचे पाहू शकाल म्हात्रे सर आणि भाने सर, चांगला कार्य त्यांचं आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
चला पुढील सन्मान असेल ज्यांनी मला या स्पर्धेमध्ये 4 दिवस चांगली मोलाची साथ दिली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून माझे मित्र व्हॉइस ऑफ जून नांदुरकी समीर ठाकरे. आपणास विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान 7 स्टार ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केला जाईल. समीर या पुढे आपण. समीर ठाकरे यांची तुम्हाला जर कॉमेंट्री जर आवडली असेल तर एकदा ठाकरेसाठी टाळ्या असू द्या. कारण आता ठाकरे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे आय थिंक 7 स्टार ग्रुपच्या वतीने आपण इथे संपन्न करतोय. पुढील सन्मान मित्रांनो या क्रीडांगणात ज्यांनी चांगली सजावट दिलेली आहे हा VIP शामियाना तुम्ही पाहू शकाल. DJ कल्पेश किंग. आपल्याच विनंती असेल की आपण पुढे या आणि हा सन्मान माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न करा. DJ कल्पेश किंग अतिशय सुंदर त्यांनी आमच्या आवाजाची काळजी केली आणि अतिशय चांगली सजावट या क्रीडांगणाची आपण पाहतोय. त्याचबरोबर आज सर्वांचे सन्मान करणारे आणि या विभागातील एक बुलंद आवाज पडगा परिसर असेल आणि आता आमने लोणार बेल्ट असेल या आवाजाविना एकही स्पर्धा पूर्ण होत नाही असा आवाज म्हणजे व्हॉइस ऑफ PTC मिस्टर योगी पाटील सर. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या योगी सरांसाठी. जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळतोय. योगी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आमचे 7 स्टार संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने, उपाध्यक्ष लखन पाटील आणि त्याचबरोबर सल्लागार राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते. वेल डन योगी सर अँड कीप इट अप. असाच आवाज तुमचा येणाऱ्या अनेक वर्ष स्पर्धांमध्ये गाजत राहावा हीच आम्ही इच्छा व्यक्त करतोय. धन्यवाद समीर ठाकरे. परंतु आज ज्यांनी आम्हाला दिवसभर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आज आम्हाला चांगलं सहकार्य केलं असे आमचे गुणलेखक मिस्टर हॅरी मॅन फ्रॉम सावत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. अगदी फिंगर रोल गोल्डन फिंगर असं म्हटलं तर वावगं ठरणार. एकही कॉलम असं नाही आहे स्कोर बुकचं की ते खाली आहे. एवढं सुंदर स्कोरिंगची भूमिका आज आपल्याला हॅरीकडून पाहायला मिळाली. पुढील सन्मान मित्रांनो ज्याने या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाचं थेट प्रक्षेपण कव्हरेज दिलेलं आहे SK एंटरटेनमेंट वाहिनीचे या पोपराटर मिस्टर शंकरजी गुलवी. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या किंवा आपला एखादा सहकारी आला तरी चालेल. त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. शंकरजी गुलवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. SK एंटरटेनमेंटचे ते पोपराटर आहेत. अगदी जबरदस्त मात्र त्यांनी या स्पर्धेला कव्हरेज दिलं. तदनंतर पाहू शकाल आपल्यामध्ये युवा उद्योजक बापगावचे सागरजी रणवी एक चांगले कलाकार सुद्धा आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे यावा. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सागरजी रणवी आपण पुढे या. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. चांगले कलाकार आहेत सागरजी रणवी आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. चला कोणाचा जर स्वागत सन्मान जर चुकून राहिले असेल तर मी 7 स्टार ग्रुपच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू. पहिला पारितोषिक आहे सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने 22 बॅटच्या सहाय्यानं जोडले आणि एक सफलता प्राप्त केली आणि तो खेळाडू आहे जय हनुमान चौदरपाडा संघाचा मिस्टर प्रतीक वाकडे. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच प्रतीक आपण. चला आता सर्वजण पुढे या. कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. कारण हे सर्व पारितोषिक आपल्याच पैकी कोण खेळाडू जिंकणार आहे. चला चौदरपाडा संघ या पुढे या जरा थोडा पुढे या. बापगाव संघ आपण सुद्धा पुढे या. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सुजितजी पाटील यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सामनावरची जी ट्रॉफी आहे ती आपण वितरित करा. त्याच्यानंतर एनर्जी ड्रिंक आणि स्वीट बॉक्स. दात्यांचे आभार आणि खेळाडूचं अभिनंदन. चला फायनल मॅन ऑफ द मॅच ज्याने फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 धाबा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केले 4 आणि तो खेळाडू आहे मेहर 11 बापगाव संघाचा मिस्टर
ओमकार दलवी. ही स्पर्धा आपण जर पाहिली तर या ठिकाणी पूर्णपणे गाजवली आणि ओमकारसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आलेलं आहे. सागरजी रदवी याचकडून हे कॅश प्राईज आहे. मी विजयदादा पाटील आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या पारितोषिक देण्यासाठी. त्यानंतर हॅट्रिकसाठी बारामजी मेहर याचकडे सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ओमकारसाठी. क्या बात आहे, आज ओमकार मालामाल आहे. जबरदस्त खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. ओमकार तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ओमकारला गुरुराजी मेहर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. पहा इथे कुठलीही जीएसटी का आपली जात नाहीये, ओनली अँड ओनली कॅश. चला पुढील पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट आय थिंक अजूनही कॅश प्राईज आहेत आपल्याकडे, कारण प्रत्येक वाकडेनं लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 चौकार लगावले. त्यासाठी सुजित शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राईज होतो आणि 7 स्टार ग्रुपच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येकी आपण. चला पहिल्यांदा आपण सर्व जे कॅश प्राईज आहेत ते वितरित करू. वैयक्तिक पारितोषिक आहेत. तदनंतर जो झेल पकडला होता तो झेल मात्र या स्पर्धेमध्ये सर्वांना मात्र मन मोहित करून गेला आणि आय थिंक राहुल आपण सुद्धा यायचं आहे. दरम्यान आपण पाहू शकाल सुजित शेठ पाटील यांच्याकडून यांच्या शुभ हस्ते 2500 रुपयाचं कॅश प्राईज वितरित करतोय. राहुलला 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. सुजित शेठ पाटील यांच्याकडूनच ते आपण पारितोषिक वितरित करतोय. तदनंतर कुंडलिकजी पाटील यांच्याकडून आय थिंक विजय तेरेला पर विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. विजयनं 2 विकेट्स प्राप्त केल्या. तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे. तर विजय या आपण. फिरकीचा जादूगर, सुदर पाड्याचा फिरकी आता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आधी वाकडेनं 1 विकेट प्राप्त केली होती. त्यांच्यासाठी सुद्धा सुजित शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु विजयला आपण पहिल्यांदा कॅश प्राईज देऊ. चला योग्यदादा पाटील विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कुंडलिक पाटील याचकडून हे पारितोषिक आहे ते आपण वितरित करा. आणि आधी वाकडीला आता मात्र आपण सुजित शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देतोय. मी प्रशांत मार्के आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करा. चला वैयक्तिक पारितोषिक देण्या अगोदर आपण 3rd प्राइज आणि 4th प्राइज या दोन्ही संघासाठी कॅश प्राइज आहे ते आपण प्रथमतः वितरित करतोय. तर हे पारितोषिक देण्यासाठी पहिल्यांदा आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. चला माजी उपसरपंच तथा DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष योगेशदादा पाटील या आपण पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाचा जो कॅश प्राइज आहे तो वितरित करतोय. बारामजी मेहर आपण सुद्धा पुढे या. पहा फक्त करंडक एकच आहे, चॅम्पियन संघाचा आपण देणार आहोत, परंतु कॅश प्राइज 4ही संघांना आपण देतोय आणि तो 4थ्या क्रमांकाचा संघ आहे. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये and goes to गावदेवी स्पोर्ट. नानकर. चला 4th प्राइज चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जिंकणारा संघ ठरलाय गावदेवी स्पोर्ट नानकर. चला संगणक अथवा एखादा सदस्य आला तरी चालेल. चला सोनू आलेले आहेत. योगेशदादा पाटील आणि बारामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज वितरित करतोय. पुढील पारितोषिक असेल 3rd प्राइज. या संघाला सुद्धा आपण कॅश प्राइज देणार आहोत आणि तो संघ ठरला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. 3ऱ्या क्रमांकाचा आपण कॅश प्राइज देतोय. सन्माननीय सुजित शेठ नामदेव पाटील आणि माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज आपण वितरित करू.
चला संघाचं अभिनंदन, पाहुण्यांचे आभार. चला पुढील पारितोषिक असेल या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कोण असेल या खेळाडूसाठी पाहू शकाल. उत्तम शेठ पाटील यांच्याकडून एक आकर्षक ट्रॉफी आहे. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाचे पुरस्कर्ते आणि स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपण देणार आहोत. चला व्यासपीठावरील सर्व पाहुणे आपले प्रमुख अतिथी आहेत आणि विनंती करतोय वीरेंद्रदादा चोरगे आणि विजयदादा पाटील, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे या, कारण आपल्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. चला गोस टू चॅम्पियन ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट, ज्याने 7 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे मेहर 11 बापगाव संघाचा मिस्टर सुनील. छोटा पॉकेट बडा धमाका, लिटिल मास्टर ऑफ बापगाव, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट, चॅम्पियन ट्रॉफी मध्ये किताब जिंकलाय आणि त्याला आपण देऊया सुंदर ही ट्रॉफी. आणि पाहू शकाल या ठिकाणी या खेळाडूसाठी एअर कूलर सुद्धा आहे. बेस्ट बॉलरसाठी सन्मानित गोपीनाथजी केन यांच्या स्मरणार्थ विजयदादा केन यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. वीरेंद्रदादा चोरगे आणि विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे वितरित करतोय. सुनीलचं या ठिकाणी अभिनंदन, पाहुण्यांचा या ठिकाणी आभार. पुढील पारितोषिक मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी स्पॉन्सर बाय उत्तम शेठ पाटील आणि या खेळाडूसाठी थंडर स्पोर्टच्या माध्यमातून एक आकर्षक बॅट सुद्धा आहे जे आम्हाला मोरेश्वर सुतार याचकडून लाभलेले आहे. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी पाहिलं तर 65 धाबा तब्बल ठोकल्या, अगदी प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला आणि तोच ठरला या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजा किताब पटकावणारा खेळाडू. अँड गोस टू बस बॅटर या स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफी मधील जय हनुमान चौदरपाडा संघाचा मिस्टर. आमच्या वाकड्यात घुसू नका, वाकड्यात घुसले तर आम्ही सरळ करतोय, हा ध्येय आहे मिस्टर आदी वाकडे. मी पुन्हा विनंती करतोय वीरेंद्रदादा चोरगे आपणास आणि विजयदादा पाटील आपणच पुढे थांबायचं आहे. सर्व पारितोषिक जे आहे ते आपल्या शुभ हस्ते आम्ही वितरित करणार आहोत. मोरेश्वर सुतार यांच्याकडून आम्हाला थंडर स्पोर्टच्या वतीने बॅट लाभलेली आहे आणि जी ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील याचकडून आपण ट्रॉफी देतोय. खेळाडूचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. काही आता मात्र बक्षीस शिल्लक आहेत, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला जरूर वीरेंद्रदादा चोरगे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. ना विनंती करतो की दादा आपण पुढे यावं. हॅलो, बोलता तुम्ही 2 मिनिटं शांतता पाला प्लीज, 2 मिनिटं शांतता पाला प्लीज. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण मागच्या वर्षी देखील ही ट्रॉफी बघितली, या वर्षी देखील, आणि मला वाटतं याच्या आधी पण झालेलं होतं, पावसाळी झाली. अच्छा, खूप अत्यंत सुंदर असा नियोजन हे चॅम्पियन ट्रॉफी 7 स्टार ग्रुप हा पूर्ण 7 स्टारचा जो जे काय ग्रुप आहे हा चांगल्या पद्धतीनं नेहमीच आयोजन नियोजन करत असतात. मी या परिसरातील जेवढे पण संघ आहेत ज्यांनी ज्यांनी या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला, मी सर्वांना शुभेच्छा देतो. कारण ही जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ही या सीझनची आपल्या परिसरातली पहिली स्पर्धा आहे. अशा अनेक स्पर्धा आता आजपासून चालूच होतील आणि जे जिंकलेत मेहर 11 बापगाव यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर जे रनरअप आहेत आपले चौदरपाडावाले, काय हरकत नाही, अजून भरपूर ट्रॉफी आता चालू होतील, ही पहिलीच आहे, अजून बऱ्याचशा आता आमच्या घरी पण कार्ड यायला चालू होतील रोजचे.
आणि मी तुम्हाला पुढच्या तुमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. नक्कीच तुम्ही जिंकाल. आता अनेक स्पर्धा चालू होतील. कोणत्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकाल, कोणत्या स्पर्धेमध्ये सावादवाले आमचे 7 स्टारवाल्यांचे पण भरपूर आहेत, त्यांचा संघ जिंकेल. अजून अलग अलग गावामधले प्रत्येक गावाचे संघ आहेत, या प्रत्येकांना चान्स मिळाला पाहिजे ना पुन्हा एकदा. आणि खास करून 7 स्टारवाल्यांना तर खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप चांगला ते प्रत्येक वर्षी नियोजन करतात. आणि सर्व संघांना किंवा ग्रामस्थांना प्रत्येक गावातल्या मी सगळ्यांना एक विनंती करतो की त्यांना सहकार्य करा. आपल्या भागामध्ये एक कुठेतरी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम, चांगल्या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म क्रिकेटर्ससाठी ते करत असतात प्रत्येक वर्षी. आणि तुमच्या सर्वांचा सहकार्य त्यांना लाभलाच पाहिजे. कोणत्याही प्रकारचा काय मतभेद न होता, कोणत्याही प्रकारचे भांडणं न होता, चांगल्या प्रकारे एक दोन्ही म्हणजे जे कार्यक्रम ठेवतात ते पण आणि कार्यक्रममध्ये सहभाग होतात ते पण, दोघांचा जेव्हा मॅच जेव्हा मिलन चांगला असतो ना तेव्हा त्याला कार्यक्रम तो सक्सेसफुल होतो. पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. क्या बात आहे वीरेंद्रदा सोरगे. मला वाटलं नव्हतं की एवढे चांगले बोलतायत, पण तो ऑन माईकवरती खूप छान बोलले. थोडे बोलले पण बहुमूल्य बोलले. जरूर दादा तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी विनंती करतोय DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष योगीजी पाटील आपणास की आपण आपल्या भावना या ठिकाणी मांडाव्या, आम्हाला मार्गदर्शन करावं. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 निश्चितच या 7 स्टार ग्रुपच्या वतीने मागील आपण 2 वर्षापासून पाहत आहोत. आपल्या आमने लोणार परिसरातील खेळाडू यांना कुठेतरी चांगला व्यासपीठ मिळावा, उच्च स्थान मिळावं या दृष्टीने सुसज्ज अशा स्पर्धा ते सातत्याने भरवत असतात. आणि भरवत असताना त्यांचं एक नक्कीच उद्दिष्ट असतं की आमच्या असोसिएशनमध्ये राजकीय सहकार्य असावं पण राजकारण नसावं. निश्चितपणे असंच आयोजन नियोजन तुम्ही पुढे करत राहा आणि आपल्या खेळाडूंना, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ देत राहा. ह्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. निश्चितपणे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी ज्या संघाने इथे सहभाग नोंदवला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. शेवटचा जो सामना झाला अतिशय सुंदर असा सामना झाला. दोन्ही संघाचे मी खूप खूप कौतुक करतो. मेयर इलेवन बापगाव तुम्ही सुद्धा खूप सुंदर खेळलात. चौदरपाडा संघ तुम्ही सुद्धा खूप सुंदर खेळलात. परंतु असं बोलतात ना, कवी हरिवंशरायजी बच्चन यांची एक कविता आहे, थोडीशी आठवते. जब तक सफल ना हो तुम नींद चैन तागो तुम, जब तक सफल ना हो तुम नींद चैन तागो तुम, संघर्ष का मैदान यूं छोड़ कर ना भागो तुम, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. खूप सुंदर खेळलात तुम्ही मेयर इलेवन संघ. दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी इथेच थांबवतो. धन्यवाद. तसेच ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मागील 2 वर्षापासून विजय पाटील हे नेहमीच या 7 स्टारला मदत करतात. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर मरगोती ते आपण व्यक्त केले. विजयदादा आपण काही 2 शब्द अजून कोणाला जर आपल्या भावना मांडायच्या असेल तर आपण पुढे येऊ शकता. आमचे होम मिनिस्टर फेम आहेत मनोहरजी तरे सर, या आपण या पुढे. चला थोडक्यात आपण या ठिकाणी आजच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित युवा नेते सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे साहेब, विभागाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, सरपंच आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र विजयदादा पाटील, DY फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगीजी पाटील, सन्माननीय व्यासपीठ. असं म्हणतात की संयम में बहुत बड़ी ताकत होती है. ज्याच्याजवळ संयम आहे तो जगामध्ये कधी मागे पडणार नाही आहे. शेवटच्या 2 ओव्हरच्या 4 बॉलांकडे लक्ष दिलं तो बॅट्समॅन कोण आहे, रिव्हर्स स्वीप मारला कुठे येतो, ओमकार योगेश तोच बघता फटका बघितला. त्याला माहित आहे अंधार होत आलेला आहे, फटका समोर जाणारच नाहीये. त्यांनी संयम ठेवला, पिचवर टिकून राहिला
आणि विजय चौकार रिव्हर्स मध्ये मारला. म्हणजे क्रिकेट हा ताकदीपेक्षा युक्तीचा देखील खेळ आहे. टेक्निकल सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड असेल, कोहली यांची जी आहे ना, ही टेक्निकल जी आहे आणि तो टेक्निक या क्रिकेटच्या माध्यमातून बघितला. या क्रिकेटमध्ये आपल्या परिसराचं नाव, गावाचं यासाठी आपण क्रिकेट खेळतो, बरोबर ना? पैशासाठी नाही तर आपल्या गावाच्या नावासाठी. तेव्हा गावाची जर्सी आपल्या अंगावर असते ना, तेव्हा आपल्या अंगामध्ये एक वेगळीच प्रकारची ऊर्जा संचारते. आज क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही 10, 15, 20, 25 असे तरुण एका गावचे एकत्र येता, तुमची मनं जुळतात. खेळाच्या माध्यमातून येणारा आपला जो प्रवास आहे, मग आपलं तारुण्य आहे, आपलं काम आहे, आपला जॉब आहे, हा सर्व प्रवास असा पुढे नेत असतात. असं म्हणतात की विजयश्री कुणाच्याही गळ्यामध्ये माल घालत नाहीये, त्यामध्ये जिंकणारा कोणीच एकच असतो. तरी देखील पाठीमागच्या ज्या ज्या संघांनी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन, कारण ते हारले नसते तर तुम्ही जिंकले नसते. म्हणून हारलेल्या सगळ्या संघाचं अभिनंदन आणि विजय संघाचं देखील अभिनंदन. आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 7 स्टार ग्रुप यामध्ये स्टार आहेत. मग आमचा लखन असेल आणि प्रत्येक सगळे त्यांचे बाळाराम मेहर असेल, त्यांचा संघ जिंकला ना. आणि म्हणून या सर्व 7 स्टार ग्रुपसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इतकं सुंदर मैदान आमचे मित्र विजयदादा पाटील साहेबांनी हा उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आज या ठिकाणी बोलावून आमच्या DY फाउंडेशन सर्व आपण सन्मानित केलं, त्याबद्दल 7 स्टार ग्रुप अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोजी तरे सर, अतिशय सुंदर आपण मत तिथे व्यक्त केले. चला आपण पुढील जे पारितोषिक आहेत मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहोत. रनरअप जो संघ राहिला स्पर्धेमध्ये त्या संघाला आपण कॅश प्राईज देतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय वीरेंद्रदादा चोरगे आणि सन्माननीय विजयदादा पाटील आपण पुढे यावं. काही पारितोषिक शिल्लक आहेत ते आपल्या शुभ हस्ते आम्ही वितरित करतोय. रनरअप संघ राहिल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणि गोस टू ज्यांनी बजरंग बलीचा आशीर्वाद घेतला आणि या स्पर्धेमध्ये उतरले अर्थात जय हनुमान चौधरपाडा. चला चौधरपाडा संघासाठी त्या टाळ्यांचा गजर असू द्या, त्यांच्यासाठी आपण कॅश प्राईज देणार आहोत. 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हे कॅश प्राईज आणि आपण वितरित करतोय युवा नेता वीरेंद्रदादा चोरगे आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सुद्धा देणार आहोत. आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज रनरअपची तुम्ही बाजी मारली, पुढील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणार यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो या स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज. ट्रॉफी स्पॉन्सर बाय स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांच्याकडे ट्रॉफी आणि बापगावचे युवा उद्योजक पाटील डेव्हलपर्स अँड बिल्डरचे प्रोप्रायटर मिस्टर विकी शेठ पाटील यांच्याकडून हे स्पोर्ट्स सायकल. मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज अँड गोस टू तुमचा वेल मी घेतला असता परंतु पाहुण्यांचा थोडासा बिझी शेड्यूल आहे. अँड गोस टू मिस्टर संघाचं नाव आहे मेहर 11 बापगाव चा नाहीये तर संघ आहे जय हनुमान चौधरपाडा आणि खेळाडू आहे मिस्टर प्रतीक वाकडे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. काय कामगिरी राहिली प्रत्येकची, मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट असेल, या तिन्ही विभागामध्ये प्रत्येकच बोलबाला राहिलाय. बॅटच्या स्वरूपात 86 धाबा ठोकल्या, विकेट्स 3 प्राप्त केले. चला मी विनंती करतो विजयदादा पाटील आणि वीरेंद्रदादा चोरगे या आपणच पुढे राहायचं आहे आणि सुजित शेठ पाटील आपण या पुढे या. त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करतोय. त्या टाळ्या सुद्धा प्रत्येक वाकडेसाठी. जबरदस्त अष्टपैलू खेळ आज आपल्याला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाहायला मिळाला आणि हे पारितोषिक प्रत्येक मात्र कधी विसरू शकणार नाही. ट्रॉफी विथ स्पोर्ट सायकल. असं वाटतं की आज सायकल वरतीच मात्र सवारी करतो की काय गावापर्यंत जाण्यासाठी. आणि आता मात्र राहिलेला आहे शेवटचा पारितोषिक. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्या संघानं चॅम्पियन पद पटकावलाय, सुरुवात अशी आहे तर या सीझनचा अंत कसा असेल. मी नेहमीच सांगतो हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं
और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं। चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट मेहर 11 बापगाव। कमालीचा खेळ राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये। बारामजी मेहर आज हेड कोचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले। नेहमीच्या संघाला सहकार्य करत असतात आणि आज चॅम्पियन ट्रॉफी मेहर 11 बापगाव संघानं उचललेली आहे। त्यांचं खूप खूप अभिनंदन। स्वप्न पाहिला होता डोळे उघड्या ठेवून आणि तो स्वप्न आज मात्र सत्तेत उतरवलाय। अतिशय खेळ आज टीम वर्क अँड ड्रीम वर्क एकोपाने खेळले आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल या करंडकावरती आज नाव कोरलाय मेहर 11 बापगाव संघानं। 4 दिवसांचा सोहळा होता मित्रांनो, 4 दिवसांचा हा उत्सव होता आमने लोणाट क्रिकेटचा आणि तो उत्सव आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतोय। मी स्वतः योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे, त्याचप्रमाणे पूर्ण पंच पॅनल आमचे DJ कल्पेश किंग, SK एंटरटेनमेंट ही वाहिनी रजा घेते। पुन्हा भेटू पुढल्या वर्षी, परंतु तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र अँड गुड नाईट। थँक्यू।